गेल्या 15 दिवसापासून पाचोरा नगरपालिकेच्या हद्दीत म्हणजे पाचोरा शहरामध्ये प्रचंड अशी पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे। अनेक लोकांकडून फोन येत आहेत, प्रत्यक्ष लोक येऊन भेटत आहेत, वृत्तपत्रांमधून बातम्या येत आहेत आणि म्हणून त्या बाबतीत आपण जनतेशी संवाद साधावा या उद्देशाने आज मी आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय। मला माहिती आहे की मागच्या 15 दिवसापासून या शहरामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे। याचं कारणही तसं आहे की मी मागच्या 8 दिवसापासून माननीय जिल्हाधिकारी असतील किंवा इरिगेशनचे अधिकारी असतील यांच्याशी चर्चा करून तात्काळ पाणी सोडावं याबाबतच्या चर्चा करत असताना त्यांनी विनंती केली होती की मागचे अजून आम्हाला एक 15 दिवस द्या। याचं कारण असं होतं की गिरणा डॅम मधून पाणी सुटल्यावर मध्ये जामध्या धरणात तिथून डावा आणि उजव्या कालव्याला पाणी जातं, परंतु जामदा धरणाला भिंतीला एक मोठा तडा गेलेला होता। पाणी सुटल्यानंतर कदाचित धरणाची पूर्ण भिंत फुटेल की काय अशी शंका इरिगेशनच्या सर्व अधिकाऱ्यांना होती आणि म्हणून त्यांनी जिल्हाधिकारी महोदयांना विनंती केलेली होती की आम्हाला अजून एक 8 दिवस द्यावे। परंतु पाण्याची परिस्थिती बघता, तीव्र टंचाई पाहता मी आजच माननीय जिल्हाधिकारी महोदयांना विनंती केलेली आहे की आपण जी काय धरणाला तडा गेला असेल, भिंतीला तडा गेलेला असेल, हा विषय आता मला असह्य झालेला आहे। मी आता या सगळ्या ज्या काही तक्रारी आहेत त्या सहन करण्याच्या पलीकडे आता झालेल्या आहेत। त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आपण आजच्या आज पाणी सोडा अशा पद्धतीची विनंती केल्यानंतर त्यांनी आजचा दिवस मागितलेला आहे आणि उद्या सकाळी 6 वाजता गिरणा डॅम मधून पाणी सुटणार आहे। ते पाणी सुटल्यानंतर साधारणतः 4 दिवसामध्ये आपल्या धरणापर्यंत, आपल्या पाचोऱ्याच्या पाणी पुरवठा योजनेपर्यंत ते पाणी पोहोचणार आहे। मी सर्व पाचोरा शहरवासियांना मी या निमित्तानं विनंती करतो की निश्चितपणे आपल्याला त्रास झालेला आहे, परंतु याच्यावर काहीतरी मार्ग काढावा म्हणून या पत्रकार परिषदेच्या आधी आपण नगरपालिकेचे एसीओ असतील, पाणी पुरवठ्याचे सगळे अधिकारी असतील, या सगळ्यांशी चर्चा करून आजच्या आज तात्काळ 15 टँकरची व्यवस्था नगरपालिकेने केलेली आहे। आज 4 वाजेपासून नगरपालिकेचे टँकर प्रत्येक प्रभागात येतील, परंतु ते पाणी पिण्यायोग्य नसेल, ते फक्त वापरण्यासाठी असेल याची काळजी मला असं वाटतं की सगळ्या नागरिकांनी घ्यावी। कारण टँकरमधून पाणी देताना कुठल्या तरी विहिरीतून आपण ते पाणी घेणार आहोत, त्याच्यामुळे विहिरीचं पाणी पिण्यायोग्य असेलच असं अजिबात नाही। म्हणून तेवढी एक आरोग्याची काळजी म्हणून ते पाणी आपण पिण्यासाठी वापरू नये, ते फक्त वापरण्यासाठी वापरावं आणि अजून एक 8 दिवस आपण हा त्रास सहन करावा। येणाऱ्या 8 दिवसानंतर 100% पाणी हे रेग्युलाइज होईल। तोपर्यंत उद्या, कारण मागच्या पुरामध्ये आतापर्यंत आपल्याला पाण्याची टंचाई नव्हती, परंतु आपण बवळा धरणावरून तात्पुरती पाणी पुरवठा योजना मागच्या 5-7 वर्षापूर्वी कार्यान्वित केलेली होती। त्याची गरज आज जाणवू लागलेली आहे। त्याच्या मोटारी देखील गाळामध्ये फसलेल्या होत्या, त्याचंही काम आपण 2 दिवसापासून युद्ध पातळीवर चालू केलेलं आहे। ते देखील उद्या संध्याकाळपर्यंत पाणी चालू होईल, म्हणजे येणाऱ्या 2-3 दिवसात जे काही वापरण्यायोग्य पाणी जे आहे ते आपण निश्चितपणे 2 दिवसामध्ये प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपला या ठिकाणी असणार आहे। परंतु या पार्श्वभूमीवर हा आता मला सांगताना आनंद होतो की मागच्या काळामध्ये आपण जे काही पाचोरा शहराचा विकास तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण करू शकलो, परंतु आता माझ्या मनामध्ये किंवा डोळ्यासमोर आता एकमेव विषय उरला आहे, तो म्हणजे 24 तास आपण या नागरिकांना पाणी कसं देऊ शकू याचा प्रयत्न आपण करत आहे। याच्यामध्ये आत्ता जे काही आपण या शहराची वाढ आपण पाहिली, या शहराची पाणी पुरवठ्याची योजना ही मला वाटतं 2007 मध्ये झालेली आहे। आता 7 म्हणजे 13 आणि हे 24 म्हणजे जवळपास 15-16 वर्षाच्या वरती या पाणी पुरवठ्याच्या योजनेला झालेला आहे। त्याच्यामुळे निश्चितपणे जी काय वाढ या शहराची झालेली आहे ती वाढ खूप मोठी आहे आणि ती मोठी वाढ झाल्यामुळे
आपण त्या सगळ्या घरांना व्यवस्थित पाणी पुरवठा व्हावा याच्यासाठी जवळपास 50 कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची नवीन योजना आपण मंजूर केलेली आहे आणि तिचं देखील काम शहरामध्ये चालू झालेलं आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे पाणी सुरळीत आणण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. पण तरी सुद्धा मला वाटतं ही 50 कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना आणून सुद्धा आपण 4 दिवसापेक्षा कमी वेळात पाणी देऊ शकणार नाही. ही वस्तुस्थिती आहे, हे नाकारता येणार नाही. पण आपल्याला जर का 24 तास पाणी द्यायचं असेल तर आता गिरणीवर अवलंबून राहून आपल्याला चालणार नाही किंवा बवळावर अवलंबून राहून आपल्याला चालणार नाही. ते आता तात्काळ वाघूर मधून आपल्याला जर पाणी पुरवठ्याची योजना आणायची असेल तर मला वाटतं आता आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगलं आणि पाणी उपलब्ध असलेलं ठिकाण कुठलं असेल तर ते मला वाटतं फक्त वाघूर आहे. त्या वाघूरवरून सुद्धा जळगावची पाणी पुरवठा आहे, जामनेरची पाणी पुरवठा आहे, आता मला वाटतं शेंदुर्णीचं देखील काम चालू आहे, पहूर आहे आणि जळगाव आहे. ह्या 4-5 गावांच्या पाणी पुरवठ्याच्या योजना आहेत. मी निश्चितपणे या राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना विनंती करून ह्या शहराची पार्श्वभूमी किंवा ज्या काही अडचणी आपल्याला भासतायत, वारंवार पाण्याचा सामना आपल्याला जो करावा लागतोय, ह्या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी या दोघेही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून तात्काळ आपल्याला वाघूर धरणातून पाणी पुरवठ्याची योजना आणून 24 तास पाण्याचा सप्लाय हा आपल्या जनतेला देता येईल अशा पद्धतीची व्यवस्था करण्याच्यासाठी मी आजच जी काही PMC पाचोरा नगरपालिकेने नेमलेली आहे त्या PMCला आजच आपण त्या पद्धतीच्या सूचना केलेल्या आहेत. येणाऱ्या 8 दिवसात टेंटेटिव्ह DPR हा आपल्याला प्राप्त होईल. तो DPR प्राप्त झाल्यानंतर तात्काळ माननीय जलसंपदा मंत्री महोदय आणि माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या समवेत एक तातडीची बैठक लावून हा DPR आपल्याला अमृत 2 मधून तात्काळ कसा मंजूर करून घेता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न करून येणाऱ्या वर्षभराच्या आत त्याचं भूमिपूजन करावं अशी एक मानसिकता आहे आणि ती पूर्णत्वात जाईल याची मला खात्री आहे. तरी सगळ्यांना मी पुन्हा आव्हान वजा विनंती करतो की येणाऱ्या 8 दिवस जो त्रास झाला त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो आणि येणारे 8 दिवस आपण पुन्हा हा त्रास सहन करावा एवढी एक आग्रहाची विनंती करतो. तोपर्यंत टेम्पररी आपण टँकरची व्यवस्था केलेली आहे, त्याच्याने आपण आपला जो काही पाण्याचा विषय आहे तो भागवावा अशी एक विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.